दिलीप प्रभाळकर. भूमिका हसवा-फसवी या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या नाटकात त्यांनी चिमणरावसोबत सुलोचनाबाई या वृद्ध महिलेची भूमिका साकारली होती. मोहन गोखले. भूमिका महात्मा ज्योतिराव फुले या दूरदर्शनाच्या मालिकेत किंवा काही प्रायोगिक नाटकांमध्ये त्यांनी स्त्री व्यक्तिरेखा छटा अप्रतिमपणे मांडल्या होत्या. विजय चव्हाण. भूमिका मोरोची मावशी या ऐतिहासिक ठरलेल्या नाटकात त्यांनी मावशीची मुख्य भूमिका केली होती. टांग टिंग टिंगा गाण्यावरील त्यांचा डान्स आणि नऊवारी साडीतील त्यांचा अभिनय मराठी रंगभूमीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरला. अमोल बावडेकर. भूमिका संगीत सौभद्र या शास्त्रीय संगीत नाटकात त्यांनी सुभद्रा ची मुख्य भूमिका साकारली होती. पुरुष नटाने स्त्री भूमिका करण्याची जुनी संगीत नाटकांची परंपरा त्यांनी आपल्या उत्कृष्ट गायक आणि अभिनयाने अतिशय ताकदीने जिवंत ठेवली. वैभव मांगले. भूमिका अलबत्या गलबत्या या लहान मुलांच्या नाटकात त्यांनी चेटकिनीची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेली ही चेटकीण प्रचंड लोकप्रिय ठरली. मुलांमध्ये त्यांची क्रेज निर्माण झाली आणि त्यांच्या अचूक कॉमेडी टायमिंगमुळे हे नाटक हाऊसफुल चालले. अशोक सराफ. भूमिका आता येतील तर जातील कुठे किंवा बनवा बनवी या वेगवेगळ्या प्रसंगात त्यांनी स्त्री पात्र केली आहेत. प्रसाद ओक. भांडा चौकभरे यामधील मंजुळा सिरियलमधील एका भागात त्यांनी घातलेला हा नऊवारी साडीतील महिला अवतार आणि त्यांची नखरेली पद्धत प्रचंड गाजली. भाऊ कदम. भूमिका चला हवा येऊ द्या या लोकप्रिय शोमध्ये त्यांनी अनेकदा शांताबाई आणि इतर महिलांच्या भूमिका केल्या आहेत आणि त्या प्रचंड गाजल्या आहेत. कृष्ण अभिषेक. भूमिका द कपिल शर्मा शो मध्ये त्यांनी सपना ब्युटी पार्लरवाली हे पात्र साकारले आहे. सपनाच्या भूमिकेतील त्यांची मसाजची स्टाईल आणि बॉलिवूड कलाकारांसोबतची फ्लर्टिंग हिंदी टेलिव्हिजनवर कमालचे हिट ठरले आहे. कुशल बद्रिके. भूमिका चला हवा येऊ दे या शोमध्ये आणि अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या महिलांच्या आणि नृत्यगणांच्या भूमिका केल्या आहेत. कुशल यांच्यातील कमाल ऊर्जा आणि स्त्री पात्राला न डगमगता अत्यंत बोल्ड आणि विनोदी पद्धतीने साकार करण्याची त्यांची हातोटी प्रेक्षकांना खूप आवडते.